नमस्कार सर्वांना. आज मी बनवणार आहे दाल मखनी. आपली दाल मखनी एकदम हॉटेल स्टाईलच बनवून तयार होणार आहे. चला तर मग सुरू करूया. मी इथे 1 वाटी काळे अख्खे उडीद घेतलेले आहेत. त्यांना रात्रभर भिजवून त्यांना छान 25 ते 30 मिनटं मी उकड काढून घेतलेली आहे मंद आचेवर. आता एक पॅन घेऊया. पॅनमध्ये 2 चमचे तेल आणि 1 बटरचा तुकडा आपण घेऊया आणि बटर चांगलं वितळेपर्यंत त्याला तेलामध्ये मेल्ट करून घेऊया. बटर मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र घ्यायचे आहे. त्यांना तेलामध्ये चांगलं परतवून घेऊया. त्याच्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा सोनेरी होईपर्यंत आपण दाल मखनीसाठी वाटप तयार करून घेऊ. त्यासाठी मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 मोठे कापलेले टमॅटो आहेत, अर्धा इंच आलं, 9 ते 10 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि कोथिंबिरीचे देठ घेतलेले आहेत मी. त्याची आता एक फाईन पेस्ट तयार करून घेऊया आपण. आता ती फाईन पेस्ट आपल्याला पॅनमध्ये घ्यायची आहे. पॅनमध्ये आपण कांद्यासोबत तिला चांगलं छान असं परतवून घेऊया. कांद्यामध्ये परतवून घेताना आपण मसाला चांगला शिजला गेला पाहिजे. आपण ती ग्रेव्ही जी आहे ती झाकून आपण तिला शिजवणार आहोत तेल सुटेपर्यंत. आता चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. त्याच्यासाठी मी हळद, लाल तिखट चवीप्रमाणे आणि मीठ चवीनुसार मी घेतलेलं आहे. आता मसालेसुद्धा यामध्ये आपण भाजून घेऊया चांगले. मसालेही भाजून झालेले आहेत. आता त्यामध्ये आपण काळ्या उडदाची जी आपण डाळ उकडून घेतली होती तिला आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे मसाले झाकून ठेवूया, कारण की हे मसालेसुद्धा शिजतील. आता आपण अख्ख्या उडदाची डाळ जी आहे उकडून घेतलेली तिला आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करूया. आता ह्या मसाल्यांमध्ये डाळीला चांगलं परतवून घेऊया आणि तिला घोटून घ्यायचं आहे. शक्य होईल तितकं आपल्याला ती डाळ घोटून घ्यायची आहे. तुम्ही स्मॅशरने सुद्धा ही डाळ आधी घोटून घेऊ शकता. गरजेनुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आता दाल मखनीला पाणी ॲड केल्यानंतर एक छान अशी झाकण लावून तिची उकळी काढून घेऊया. आता छान तिचं झाकण बंद करून तिला उकळी काढून घेऊया आपण. उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी घरातली एक मलाई घेतलेली आहे. तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा ॲड करू शकता. आता मलाई घातल्यानंतर स्लो गॅसवरती घालायची आणि तिला न फाटता, म्हणजे जर स्लो गॅसवरती घातली तर ती फाटणार नाही आणि लगेच तिला आपण दाल मखनीमध्ये ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर ती फाटू शकते. दाल मखनीमध्ये आपण कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा जरा उकळी काढून घ्यायची आहे. दाल मखनी सर्व करताना पराठ्यांसोबत किंवा जिरा राईस पुलावसोबत तुम्ही त्याची मजा घेऊ शकता. पराठ्या आणि राईससोबत ती छान लागते. अशा प्रकारे दाल मखनीला उकळी आलेली आहे.
आता आपण तिला सर्व करूया. एका टोपामध्ये घालताना त्याच्यामध्ये क्रीम आणि आपल्याला बटर घालायचं आहे. आता दाल मखनी आपली रेडी आहे.